नमस्कार मंडळी, बातमी थेट येते दिल्लीतून महत्त्वाचे आदेश. त्या आदेशाने महाराष्ट्रात घडणार राजकीय भूकंप. एकनाथ शिंदे यांचा गट संपण्याच्या तयारीत, राजकीय अस्तित्व धोक्यात. अमित शहा यांचे हे महत्त्वाचे आदेश आल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपामध्ये लवकरच विलीन होणार. काय होणार त्या आमदारांचं, त्या खासदारांचं आणि आता निवडून आलेल्या नगरसेवकांचं नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, आपण सविस्तर बातमी बघणार आहोत. शिंदे गट संपवण्याचा भाजपाचा प्लॅन अखेर उघड. दिल्लीवरून फडणवीसांना मोठा आदेश. ठाकरे शिंदे संघर्षात नवीन ट्विस्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झालेली आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता राज्यातील सत्तेची समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरे आणि शिंदे यांची जी सुनावणी चालू आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता 15 दिवसांनी ती सुद्धा अंतिम सुनावणी होईल. त्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांचं पारडं जड वाटत आहे आणि एकनाथ शिंदे यांची त्यामध्ये हार होईल आणि पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता असताना त्या अगोदरच एक महत्त्वाची बातमी दिल्लीतून आलेली आहे. दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने महाराष्ट्रातील पुढील रणनीती ठरवली असून त्यानुसार मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाचे निर्देश दिल्लीवरून आलेले आहेत. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. नेमकी कोणती जी चर्चा आहे ते आपण बघूया. राज्यात सत्तेत असलेले एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भवितव्य आता काय असणार हा प्रश्न पुन्हा चर्चेत आलेला आहे. काही राजकीय सूत्रांच्या मते भाजप आता स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी आणि 100% भाजपा करण्यासाठी पुढे सरसावला असून आता तो स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गटाचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न गेल्या 2 ते 4 महिन्यापासून सुरूच असताना आता निवडणुका संपल्या. आता नवे राजकीय गणित भाजपा मांडणार आहे. महानगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये भाजपा विरुद्ध शिंदे गट अशी अनेक ठिकाणी लढत झाली. अनेक ठिकाणी एकमेकांवर त्यांनी टीका केल्या, एकमेकांची उणीधुणी काढली. त्याचवेळी शिंदे गटाने सुद्धा अनेक ठिकाणी म्हटलं की आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आला, आम्ही उठाव केला, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आणि त्यानंतरच तुम्हाला संधी मिळाली. त्यामुळे शिंदे गटाचं जे काही सध्याचं वातावरण आहे ते भाजपाच्या विरोधातच आहे आणि भाजपाने आता शिंदे गटाचं अस्तित्व संपण्याच्या ज्या काही हालचाली सुरू केल्या आहेत त्याचाच पहिला प्रयत्न म्हणून लोकसभा निवडणुकानंतर आता ज्या महत्त्वाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांनी शिंदे गटाला अनेक ठिकाणी सोबत घेतलं नाही. स्वतःचाच महापौर आणि स्वतःचाच उपमहापौर अनेक स्थायी समित्या हे स्वतःकडे ठेवल्या. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा शिंदे गटाचा वापर केला आणि मराठी माणसाची मतं फोडली. परंतु आता एकनाथ शिंदे यांचा गटच फुटण्याची तयारी सध्या दिसत आहे. निवडणुका संपल्या, आता नवं राजकीय गणित. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अनेक निवडणुका पार पडल्या होत्या. आता निवडणुका संपल्यानंतर भाजपा स्वतःच्या बळावर राज्यात अधिक मजबूत होण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असून आगामी काळात पक्षाला स्वतंत्र ओळख निर्माण करायची असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपाच्या काही नेत्यांचं मत आहे की शिंदे गटाची गरज आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप स्वतःचा पक्ष आणि संघटना मजबूत करण्यावर भर देणार आहे. दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रावर विशेष चर्चा. दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत भाजपाचे गृहमंत्री, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं, आगामी निवडणुका तसेच शिंदे गटातील सध्याची परिस्थिती, राज्यातील जनमत याचा आढावा घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत भाजपाने महाराष्ट्रात स्वतःचा पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना
राज्यातील राजकीय रणनीती ठरवण्याचे निर्देश देण्याचे चर्चा झाली आहे। त्यामुळे शिंदे गटावर सध्या वाढता दबाव हा दिल्लीतून येत आहे। राज्यात सत्तेत असलेले एकनाथ शिंदे यांच्या गटावर गेल्या काही दिवसात राजकीय दबाव दिल्लीतूनच येत आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। शिंदे गटातील काही आमदार आणि नेते भाजपमध्ये थेट प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। भाजप देखील राज्यात आपला पक्ष वाढवण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे। यामुळे आगामी काळात शिंदे गटातील काही महत्त्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। उद्धव ठाकरे यांना सुद्धा पुढील सुनावणीमध्ये पक्ष आणि चिन्ह मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे। या प्रकरणाचा निकाल 10 ते 15 दिवसांनी लागण्याची शक्यता आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते जर न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला तर शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा त्यांच्याकडे येऊ शकते। असे झाल्यास राज्यातील राजकारणात मोठा बदल होऊ शकतो। उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुन्हा मजबूत होण्याची शक्यता आहे। भाजपाचा महाराष्ट्रासाठी दीर्घकालीन प्लॅन स्पष्ट दिसत आहे। पक्ष राज्यात स्वतःचा अनेक वर्ष मुख्यमंत्री बनवायचा असा भाजपाचा प्लॅन आहे। भाजपाला महाराष्ट्रात पूर्ण बहुमत मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपलीच ताकद पाहिजे। जे काही प्रादेशिक पक्ष आहे ते संपवायची भाजपाची अगोदरपासूनच राजकीय इच्छा आहे। शिंदे गटाचं जे काही भवितव्य आता ते अनिश्चितच दिसत आहे। काही नेते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा चर्चा आहे। जर शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाला तर राज्यातील राजकारणात मोठा बदल होईल, भाजपाची ताकद वाढेल। परंतु काही नेते अजूनही शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहेत। त्यामुळे तेच नेते भाजपमध्ये न जाता ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा येतील व ती शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न करतील। पक्षाने राज्यभरात संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली असून ठाकरे गटाला जर पक्ष आणि चिन्ह मिळाले तर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल आणि एकनाथ शिंदे यांनी पक्ष चिन्ह घेऊन जे आमदार खासदार आणले होते ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबत येतील। त्यामुळे आता राज्यातील जनतेमध्ये या घडामोडीविषयी उत्सुकता आहे। काही नागरिक भाजपाच्या समर्थन करत आहेत तर काही जण शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत। मात्र या दोघांच्या भांडणामध्ये उद्धव ठाकरे यांचं जे वजन आहे ते वाढणार आहे यात शंका नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत। भाजपा स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन करेल यात काही शंका नाही आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना मिळणार यात काही शंका नाही। त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तेचा अंतिम निर्णय आता जनतेच्या हातात आहे आणि तो लवकरच म्हणजेच पुढील 10 ते 15 दिवसामध्ये सुप्रीम कोर्टात सुद्धा ठरेल। त्या अगोदरच दिल्लीतून शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करण्यात आली असून लवकरच एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व हे भाजपाच्या हातात आहे हे कळेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन होईल का आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा पक्षचिन्ह मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।